पैसा मिळवतो, पैशातून सत्ता मिळवतो, अशा राजकारणातून काय होतं. म्हणून मी पक्ष आणि पार्ट्यांच्या जवळ जात नाही, पण प्रबोधन करतो. माझं कर्तव्य आहे. मुलींच्या स्वातंत्र्याबद्दल काय वाटतं? मुलींच्या स्वातंत्र्याबद्दल, मुलींचं स्वातंत्र्य, त्यांचं म्हणणं असं आहे की जी सुव्यवस्थांची डासळत चाललेलं आहे, तर मुलींच्या स्वातंत्र्याबद्दल आपलं काय मत आहे? अरे स्वातंत्र्य एकच आहे ना, मुलं काय आमचे धोरण चुकले. आहे ना 50% आरक्षण. त्यांचं म्हणणं आहे का मुलीचं काम करतात, पण म्हणावं त्यांचं तेवढं त्यांना स्कोप नाही, त्यांना रिस्पेक्ट नाही. समाजामध्ये विचारत ना सुद्धा नाही. इथे आमच्या गावात 18 शुद्ध मुलगा असेल, मुलगी असेल, शुद्ध कधी असं बहीण भावाच्या नात्याने वागतात. स्त्री आणि पुरुष एकच रथाची दोन चाकं आहेत ना, ती समान चालली पाहिजे. स्त्री असेल पुरुष असेल पुण्यात ते समान चालली पाहिजे. आज ते समान चालताना दिसत नाही, कारण धोरणं चुकीची आहे. फोटो काढायचे महिला ऐका 3 महिला इकडं 3 इकडे फोटो काढायचा. तसंच जेंट्स अगोदर महिला जेंट्स बसून राहा, या 3 इकडं उभे राहा आणि फोटो काढणार एकमेकांना शेअर करा. एक प्रश्न. हा बोला. पहिले आपल्या मुली जे असतात त्या हे करतील. विचार. तर आता देशामध्ये आपण पाहतोय की UCC लागू करण्यात येत आहे. तर मोदींना मानणारा आणि न मानणारा असे 2 वर्ग आहेत, पण अण्णांना न मानणारा असा वर्गच नाही आहे. तर अण्णांना जाती निर्मूलनाविषयी काय वाटतं आणि अण्णा काय मेसेज देऊ इच्छितात की काय केलं पाहिजे की लवकरात लवकर जाती निर्मूलन होईल आणि देश विकासाकडे लवकरात लवकर जाईल. आज आपण पाहतो की जातीपातीचे वेगवेगळे नवसं लग्न वगैरे जो वायफळ खर्च आहे, त्यामुळे देश कुठेतरी कर्जाच्या खाईत डुबत चाललेलं आहे. आणि लोकांना पण तेच हवं, मंदिरं आहेत, उडवा पैसा, करा नवसं, करा मोठे लग्न. तर याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता की आम्ही लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि देशाच्या विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे? जाती निर्मूलनासाठी काय केलं पाहिजे? जाती निर्मूलनासाठी काय केलं पाहिजे? जाती निर्मूलन माझं सगळं आयुष्य संपलं संपणार नाही. जाती पाती ह्या गावाच्या होत्या, तुम्ही अण्णा जरी बना या गावात दलित लोकांना मंदिरात येऊ देत नव्हते. जेवणाचे पंगत असेल तर दूर बसवायचे. आज
जात नाही, पात नाही, धर्म सगळं गाव एक परिवार. या, तुम्ही एक आठवड्यावर राहा आणि अभ्यास करा, मग तुमच्या लक्षात येईल. हे कशाने घडलं? ज्यावेळेला जातीपाती हा भेद होता. दलित समाजात कोणी जात नव्हते, दलित आहे. मी ज्यावेळेला काम सुरू केलं त्यावेळेला दलित वस्तीमध्ये जायला लागलो आणि दलित वस्तीमध्ये ज्यावेळेला जायला लागलो लोकांना आश्चर्य वाटायला, अरे आमच्या वस्ती. थोडा दिवस चालत राहिलो. मग मला पाणी प्यायचं, तहान लागलेलं नाही, पण मी त्यांच्या ओट्यावर बसायचो आणि त्यांना सांगायचं मला तहान लागली. त्यांच्या घरातलं पाणी प्यायला लागलं. मग आणखी कमी असं. असं हळूहळू आज आमचा तुम्ही वाढदिवस साजरा करताना माणसांचा वाढदिवस, आम्ही गावाचा वाढदिवस साजरा करतो. गावाचा वाढदिवस साजरा करताना काय करतो? वयोवृद्ध स्त्री, वयोवृद्ध पुरुष, ज्यांचं वय जास्त झालं अशी माणसं कोण आहेत? ग्रामसभा ठरवते, सर्वे करते आणि सर्वात जास्त वय झालं ती महिला आणि पुरुष. ते गावचे माता आणि पिता समजून सर्व गाव त्यांचं पूजन करतो. आमच्या गावामध्ये काही वेळेला दलितांच्या बाईचं पूजन केलं, त्याच्यात मी पण होतो. डोक्यात राहिलं नाही. आजही जेवण पंगत सर्व जातीचे लोक जेवण तयार करत असतात.